देवा आज जे उन्मत्त झाले होते ते यावेळी मारले गेले, पण देवा मी संभ्रमात आहे. माझे प्रश्न आहे ते सर्व विश्वातील भक्तांना कळायला हवे, तर याचा शेवट गोड होणार आहे. सीमेवर शिवलिंग वाळूचं बनविलं, तिथं प्रत्येक राज्यातले भाविक भक्त जातात आणि शिवलिंगाची पूजन करतात. मग देवा त्या शिवलिंगाला आजवर नाव नव्हतं, मग त्याला नाव काय? मग ज्या गोरीमुळं त्या शिवलिंगातून शिव स्वरूप बाहेर पडलं, मग या शिवस्वरूपाला काय देवा याच्या पुढे हे विश्व महाकालेश्वर तीर्थ म्हणून ओळखे. म्हणजे त्या लिंगाला महाकालेश्वर लिंग तीर्थ अशी सौम्य देवा प्राप्त होईल, तेव्हा मी धन्य झालो. पण देवा हे वैकुंठीच्या नारायणा, देवा मी भक्ती केली कैलासनाथाची, पण शिव शरुदय विष्णू विष्णू शरुदय शिव, ज्यानं शिव भजिला आणि विष्णू शिद्यानं पूजिला, त्या श्री हरी वैकुंठीच्या नायका विश्वाचा पालन करता आज तू पालन केलेलं आहे आणि जगमोक्षा हाती घेऊन मारण्याचं काम माझ्या कैलासनाथानं केलं आहे. हरिहर नाही भेद, हरिहर एका वेलांटीचा फेरा. आणि देवा अशा वेळात या जीवन मरणाच्या जनन मरणाच्या चक्रातून संकटातून तू आम्हाला सोडविलंस. देवा तुझं दिव्य स्वरूप हे स्त्री अवतारात मी पाहिलं, म्हणून सारे माझे भक्त कसे प्रजा कशी तुझ्याकडे आसुसलेले आहेत पाहण्यासाठी. मग सांग हे नारायणा, या स्त्री वेशाला नाव तरी काय? मग आज वैकुंठच्या नारायणानं भक्त रक्षणासाठी हे स्त्री रूप धारण केलं. या रूपाला नारायण म्हणून ओळखलं जाईल. नारायण म्हणून ओळखलं जाईल. मग देवा आज नारायणी रूपात म्हणजे स्त्री रूपात तू अवतरलास आणि शिवलिंगातून महाक्रोधातून महाकालेश्वर म्हणून माझा कैलासनाथ या रूपात अवतरला. मग या दोघांची गुंतन एका नावात होऊन काय देवा महत्व राहणार आहे? मग नारायणी महाकालेश्वर, नारायणी